नमस्कार मित्रांनो, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। भारतातील विद्यार्थी आंदोलन ही नवीन गोष्ट नाही। स्वातंत्र्य चळवळीपासून ते मंडल आयोग, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, नागरिकत्व कायद्यावरील आंदोलन अशा अनेक टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी इतिहासाला दिशा दिली। मात्र आजची पिढी वेगळी आहे। तिच्या हातात केवळ निषेधाचे फलक नाहीत तर स्मार्टफोन आहेत। तिचं व्यासपीठ केवळ रस्ते नाहीत तर सोशल मीडिया आहे। त्यामुळे आजचं आंदोलन केवळ एका शहरापुरतं मर्यादित राहत नाही तर काही मिनिटात संपूर्ण देशात पोहोचतं। परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांविरोधात दिल्लीत सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने याच बदलत्या वास्तवाची प्रचिती दिली। शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे। परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा असतो। अशा वेळी प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्यास केवळ परीक्षा रद्द होत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या परिश्रमांवर, मानसिक आरोग्यावर आणि भविष्यावर त्याचा परिणाम होतो। त्यामुळे अशा प्रश्नांवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले यात काही आश्चर्य नाही। या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियाचा वापर। आंदोलनातील व्हिडिओ, छायाचित्र, प्रत्यक्ष अनुभव आणि प्रतिक्रिया काही क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचल्या। आंदोलनाचे समर्थक असोत किंवा विरोधक, दोघांनीही डिजिटल माध्यमांचा वापर करून आपापली भूमिका स्पष्टपणे मांडली। त्यामुळे माहितीवर एका बाजूचं वर्चस्व राहिलं नाही। सरकार, विरोधक, माध्यम आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवादाचं स्वरूप पूर्णपणेच बदललं। मात्र सोशल मीडियाची ही ताकद जितकी प्रभावी तितकीच ती धोकादायक। संपादित व्हिडिओ, अपूर्ण माहिती, अफवा, दिशाभूल करणारे संदेश आणि ट्रोल संस्कृती यामुळे वास्तव आणि प्रचार यातील सीमारेषा धूसर होतात। त्यामुळे कोणत्याही व्हायरल माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची पडताळणी करणं ही नागरिकांचीही जबाबदारी। लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचं असलं तरी त्याचसोबत तथ्यांची जबाबदारीही तितकीच आवश्यक। सरकारसमोरही या आंदोलनाने काही मूलभूत प्रश्न उभे केले। प्रश्नपत्रिका फुटी रोखण्यासाठी कठोर कायदे करणं पुरेसं नाही। परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा आणि दोषींवर वेळेत कारवाई ही तितकीच आवश्यक आहे। विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवणं हे कोणत्याही सरकारसमोरील सर्वात मोठं आव्हान असतं। दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा जबाबदारीने वापर करणं आवश्यक आहे। हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा द्वेषपूर्ण प्रचार यामुळे कोणत्याही आंदोलनाची नैतिक ताकद कमी होते। लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आणि कायद्याचं पालन या दोन्ही गोष्टी एकत्र नांदायला हव्या। आजची जेन झी जनरेशन केवळ सोशल मीडियावर मनोरंजन करणारी पिढी नाही तर डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रश्न विचारणारी, पुरावे जतन करणारी आणि सार्वजनिक चर्चेला दिशा देणारी पिढी म्हणून पुढे येते। ही बाब भारतीय लोकशाहीसाठी सकारात्मक ठरू शकते जर संवाद, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूल्यांना त्याची जोड मिळाली तर। विद्यार्थ्यांचा आवाज दाबून प्रश्न सुटत नाहीत, तसंच केवळ डिजिटल ट्रेंड निर्माण करूनही व्यवस्था बदलत नाही। विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था, उत्तरदायी शासन, जबाबदार नागरिक आणि संयमी लोकशाही संवाद या 4 स्तंभांवरच शिक्षण व्यवस्थेचं भविष्य उभं राहील। भारतातील विद्यार्थी आंदोलनांनी आता रस्त्याबरोबरच मोबाईलच्या स्क्रीनवरही आपली जागा निर्माण केली आहे। या नव्या वास्तवाकडे सरकार, समाज आणि शिक्षण व्यवस्था यांनी संघर्ष म्हणून नव्हे तर सुधारणा म्हणून पाहायला हवं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।